हल्ली बायका काय करतात, नवरा बायकोचे थोडे काय वाद झाले तर पटकन आईला फोन करून सांगायचं, बघ आई बघ माझा नवरा मला असं बोलला, माझ्या नवऱ्यानं मला ही त्रास दिला, भावाला सांगायचं. मग आता ती शेवटी जन्मदाती आई आहे. किंवा तो पाठीवर आलेला भाऊ असतो, पाठराखण असतो आपला. मग त्या भावाला राग येणार की माझा दाजी असा बोलला. मग भाऊ फोन करून म्हणा किंवा समोर येऊन त्याला जाब विचारणार का माझ्या बहिणीला त्रास द्यायला. मग आता ती चुकी कुणाची आहे हे ना भावाला माहीत असती ना आईला. कारण विषय कसा होतो की तो भाऊ तुमचा आहे, त्या भावाला तुमचंच खरं वाटणार आणि तुम्ही त्याला एकच साईड सांगितलेली असती. किंवा तुमची आई आहे, तिने जन्म दिलाय, तुम्हाला तळहातातल्या फळाप्रमाणे सांभाळले, त्यामुळे त्या आईने एकच साईड ऐकलेली असती, फक्त तुमची, का तर तुम्ही त्यांची आहेत. त्यामुळे तुमच्या नवरीची चुकी आहे का तुमची त्यांना माहीत नसतं आणि मग ते डायरेक्ट दोष तुमच्या नवऱ्याला द्यायला लागतात. त्याच्यावरून ते भांडण इतकं वाढतं, ते भांडण टोकाला जातं. त्यामुळं तुमच्या माहेरच्या लोकांशी त्यांची दुश्मनी तयार होती. शेवटी तुम्ही नवरा बायको आहेत, 4 दिवस भांडचाल, 8 दिवस भांडचाल, महिनाभर भांडचाल, पण कधी ना कधी तुम्हाला एकतर होवंच लागतं.